फसलाय आणि शंकर लोहार यांच्या हातामध्ये बॉल, फलंदाज बाद. झालाय अजित चिंचोलकर बाद झालाय. राजू पवार मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकाची मॅच आणि या मॅच मध्ये काय घडलं जात आहे. चला मॅच स्पीडअप करा, जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, कारण की अजून फायनलची मॅच या ठिकाणी बाकी आहे. राजू पवार दाखल झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रमांक 3 साठी आपल्या टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडी सेमीफायनल मध्ये फारसं काही करू शकले नाही. ते स्वस्तात माघारी परतले होते, परंतु आता जर पाहिलं तर 3 आणि 4 या नंबरसाठी रेस या दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुशांत लालेची, कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन राहिले सुशांत लाल्या. एक धाव फलकावरती लागली जाते, खातं उघडलं जाते. सांघिक धावसंख्येचं, वैयक्तिक धावसंख्येचं राजू पवारच्या बॅटमधून आले 1 धाव. अमित पाटील स्ट्रायकर येईल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस लाईन कुठेतरी मिस करताना गोलंदाज लालेच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा आलाय. अतिरिक्त धाव फलकावरती लागली जाते. या चुका भरपूर प्रमाणामध्ये जर पाहिलं तर 82 टीमच्या माध्यमातून सातत्याने घडताना आपण पाहिल्यात आणि या चुका कुठेतरी महागड्या ठरत आहेत. यावेळेस कमी गतीचा बॉल, परंतु फटका देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी हलक्या त्याने घेऊन काढला अमित पाटील यांनी. क्षेत्ररक्षक मात्र तिथे फंबलिंग झालं आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल राहुल यांचं आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. सुशांत लाल्या कुठेतरी काहीसा नाराज आपल्याला पाहायला मिळते या क्षेत्ररक्षणावरती. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या. त्याचबरोबर विलास आस्कट यांचा देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस कमी गतीचा बॉल, आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वजन घेणारा बॉल आलाय, तो डॉट बॉल. सातत्याने जर पाहिलं तर या मॅच मध्ये सुशांत लाल्या चांगली गोलंदाजी करत असताना टीम तडवे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेत ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे प्रियांक पायमल. 1 धाव तर घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 1 धाव तिथे आले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गाचं असताना यावेळेस राजू पवारच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक नाही, एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. स्वप्नील उंडाळकर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र घेतल्या गेल्या 2 धावा. 2 धावाल्या संघाचं पहिलं षटक या ठिकाणी क्रांतिभूमी बेलाशी या संघाकडून अप्रतिम हाताळलं. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. एक गडी बाद 7 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. चला जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, तुम्ही घाई करा, कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. इथून पुढे फायनलची मॅच. गोलंदाजीसाठी स्वप्नील उंडाळकर ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्वराज्य क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा, त्यानंतर वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू इथे बीट करून जातोय अमित पाटील या फलंदाजाला. पहिलाच बॉल अप्रतिम राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आमच्या समालोचन कक्षामध्ये आशिष चुरगे सर पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, त्याचबरोबर जन्माने जरी भोर तालुक्याचे असले तरी देखील कर्माने जर पाहिलं तर 32 शिराळा अर्थात दत्तात्रय धोंडे हे देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला त्यांचा देखील आवाज कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला. त्याचबरोबर
ठोंबरे सर देखील सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली वाणी त्यांची पाहिली आणि यानंतर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत समालोचक आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अत्यंत मागणीचे समालोचक म्हणून ज्यांच्या नावाची वर्णी लागते अर्थातच आमच्यावरती ज्यांचं प्रचंड प्रेम समालोचन क्षेत्रामध्ये अगदी नवीन असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं मोलाचं मार्गदर्शन आमच्या सारख्या समालोचकाला केलं अर्थातच आमचे गुरुवर्य विघ्नेजी मडवी सर हे देखील आजच्या दिवसामध्ये अगदी 3 दिवस ते या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर कराड क्रिकेट असोसिएशनचा बाकासूर अर्थातच राजूदादा कंक यांचं देखील शुभागमन त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती सातत्याने जर पाहिलं तर कराड तालुका क्रिकेट असू द्या सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट ज्याने गाजवलेलं आहे अर्थातच राजू कंक मॅन फ्रॉम कुसूर यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील करूयात आपण सहर्षाचं स्वागत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्षाचं स्वागत आहे. टीमची धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धाबा धावपलकावरती लागले गेल्या. आयुष पाटील यांचं विशेष कौतुक करेन कारण की 3 दिवस आज जर पाहिलं तर स्कोरिंग करणं हे काही सोपं काम नाही आणि हे स्कोरिंग करत असताना ज्या ज्या वेळेस समालोचकाची गरज भासली त्या त्यावेळेस समालोचन देखील आपण ऐकलं. अर्थातच ऑन साईडला चांगला स्ट्रोक लगावलाय आणि आमचे ऑपरेटर आपल्याला विनंती असेल लगेचच या ठिकाणी स्कोर ऑपरेट करा. 13 धाबा धावपलकावरती आणखीन एक धाव येते स्कोरबोर्डवरती ॲड होईल. धावसंख्या 14 या आकड्यावरती. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 14 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल 14 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. या वेळेस पंचांच्याकडे कुठेतरी अपील स्ट्रॉंग परंतु अपील जास्त आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. नकार दर्शवलाय. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हर नंतर 14 धाबा धावपलकावरती आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोण आहे तिसरा बॉलर कोण आहे? सचिन नांगरे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर इनला अमित पाटील आघाडीला पाठवलं होतं टीम मॅनेजमेंटने आणि आतापर्यंत जर पाहिलं तर अमित यांच्या बॅटमधून 9 धावा आल्यात. चांगली बॅटिंग राहिली परंतु शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. सचिन नांगरेच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. व्यासपीठावरती राजू कंक कराडचा बकासूर या नावाची उपाधी त्यांच्या नावासमोर लागली आणि इथे पहा अगदी चांगला स्ट्रोक लगावलाय. फुल सक्सेसफुल इथे करत असताना अमित पाटील सबसे कातिल आलाय तो षटकार. डीजे प्लीज. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन सांगतात की आम्ही अजून भारी डान्स करू. तुमचा डान्स भरपूर प्रसिद्ध. 32 शहरातील गावागावामध्ये लग्नामध्ये जर पाहिलं तर अनेक वराती गाजवल्यात आणि इथे डान्स करणारी वरातीमध्ये डान्स करणं भरपूर फरक आहे. आणि 2 बॉलमध्ये 2 षटकार आलेत. अमित पाटील सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टीम मॅनेजमेंटने जो विश्वास दाखवला या खेळाडूवरती तो विश्वास सार्थ ठरवत असताना आणखीन एक दमदार स्ट्रोक आलाय आणि टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडी या टीमचा चॉईस खेळाडू आणि या मॅच मध्ये मात्र जर पाहिलं तर चांगली बॅटिंग. सचिन नांगरेच्या विरोधामध्ये आक्रमण केलेत. या वेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक आहेत संतोष परीट त्या ठिकाणी चुकी करणार नाहीत. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डेंजर इनला धावतोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण डायरेक्ट हिट होऊ शकला असता परंतु गोलंदाज अमित पाटीलने कुठेतरी अमित पाटील इथे बाद करण्याची संधी होती परंतु डेंजर इनला धावत होता राजू पवार आणि गोलंदाज सचिन नांगरे चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 28 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या.
28 धाबा फलकावरती 3 बॉलचा खेळ समाप्त झाला या मॅच मध्ये. आपण सेमीफायनल 2 मध्ये जर पाहिलं तर दोन्ही सेमीफायनल अगदी प्रेक्षकांच्या पसंतीस आले नाहीत, कारण की एक हाती विजय प्राप्त केला सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि कुठेतरी सेमीफायनल अगदी पाहण्याजोगे झाले नाही आहेत. आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची मॅच मात्र काटेकी टक्कर होणार का याकडे मात्र सातत्याने चर्चा केली जाते. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 28 धाबा फलकावरती लागले गेले. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडूमध्ये 23 धाबांची खेळी इथे फटका फसला. यश त्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. पकडली जाते कॅच फ्लाय स्लिप मध्ये आणि फलंदाज अमित पाटील बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट बॅट्समन लगेचच या, कारण की वेळ भरपूर कमी आहे. तोपर्यंत ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. संदीप पाटील टीम न्यू मराठवाडा किरवडे या संघाचे आधारस्तंभ, त्यांचं शुभागमन या ठिकाणी स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून झालं. इथे कुठेतरी गोलंदाज सचिन आंग्रे चुकी करताना व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले, 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा या ठिकाणी केला जाते. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 29 धाबा फलकावरती लागले गेले. आता शेवटचा बॉल शिल्लक. या बॉलवरती कोणती धाव येते आपल्याला शेवटच्या बॉलवरती आली ती एक धाव आणि 30 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. 31 धाबांचं लक्ष टीम क्रांतीभूमी बेदाशे या टीमला दिलं जाईल. 31 धाबा. तर अगदी संपूर्ण हा व्यासपीठ या ठिकाणी दाखवलं जातोय. अतिथी मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण, त्याचबरोबर कराडचा बकासूर अर्थातच राजूदादा कंक यांना देखील टिपलं जाते. सातत्याने जर पाहिलं तर कुसूर गावातून क्रिकेटला सुरुवात केली, त्यानंतर कराड तालुका, सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र अनेक स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर राजू कंक या नावाचा दबदबा राहिला. आणि सातत्याने जर पाहिलं तर हे नाव मित्रांनो एक दिवसामध्ये नाही झालेलं, कारण की त्यासाठी कित्येक दिवसांची मेहनत आणि सातत्याने सराव, आणि सराव माणसाला नेहमी बळकट बनवत राहतो. आणि राजू कंक यांनी भरपूर सराव केला, क्रिकेटसाठी भरपूर वेळ दिला. नाव जर कोणत्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये दादा बनून राहा, आणि त्यासाठी दादा बनण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत घ्या. आणि आपण पाहतो व्यासपीठावरती राजू कंक यांना, कारण की त्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि त्याच मेहनतीमुळे आज जर पाहिलं तर कुसूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला परिचय करून देते आपल्या नावाचा. सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये अर्धशतक राहिले, अनेक मोठमोठ्या लीग स्पर्धेमध्ये मालिकावीराचे मानकरी राहिले, आणि अनेक स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाची छाप सोडत असताना बॅटमधून खूप चांगल्या धाबा आल्या. आणि नुकतीच जर पाहिलं तर महाबळेश्वर चॅम्पियन लीग पाहिली, त्यामध्ये गोलंदाजी खूप चांगली राहिली. फलंदाजीपेक्षा गोलंदाजी चर्चेमध्ये राहिले राजू कंक यांची महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये, आणि ते सध्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 31 धाबांचं टार्गेट या ठिकाणी दिलं जाते टीम क्रांतीभूमी बेदाशी या टीमला. आणि हे टार्गेट कशा पद्धतीनं पूर्ण केले जाईल हे ऐकण्यासाठी आवाजामध्ये आपण परिवर्तन करूयात आणि ऐकूयात मायक्रोफोनवरती आशिषजी चुरगे सरांना. धन्यवाद.
30 धाबा धापलकावरती लावल्या गेल्या. 31 धाबाचं टार्गेट या ठिकाणी दिलं गेलंय. स्वप्नील आणि सुशांत लाल्या ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण की अजून फायनलची महत्वाची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 5 वाजता आहेत आणि कधीतरी 32 शिराळा क्रिकेटच्या इतिहासामध्ये अगदी फायनलची मॅच 5 ओव्हरची आणि चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये होऊ द्या. बक्षीस वितरण बाकी आहे. विकास पाटील, दीपक तात्या 31 धाबांचं टार्गेट आहे आणि 1 धाव ती कंप्लीट केली जाते. आणि स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या चेहऱ्यावरतील हावभाव आहे ते मात्र ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून टिपले जातात. आतिथ्य मान्यवरांचा सातत्याने जर पाहिलं तर आदरातिथ्य आणि या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत या ठिकाणी घेतली आणि कॅमेरा अँगलमध्ये त्यांना सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टिपलं जाते. ओमसाई MTC.in च्या माध्यमातून या स्पर्धेबद्दल चर्चा केली जाते. आणि अक्षयजी चव्हाण स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन सुरुवातीला जर पाहिलं तर ही संघटना बांधण्यासाठी त्यांचं कार्य खूप महत्त्वाचं आपण पाहायला मिळत आहे. चला मॅच मात्र स्पीडअप करा. 1 धाव धापलकावरती लागले गेले. 2 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 31चं टार्गेट आहे. यावेळेस पास स्वप्नील उंडाळकरच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल सीमारेषा पार. स्वप्नील सेट ऑन फायर नाव. आलाय तो षटकार. डीजे प्लीज. आपल्याला पाहायला मिळालं. याही वेळेस आक्रमक थोडंसं जर पाहिलं तर एकविरा देवीचे सुमधुर संगीत, त्यानंतर अगदी पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 धावा. अगदी दत्तात्रेय धोंडे डीडी सरांना आपण पाहतोय. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल कमबॅक केले आता राजू पवारने. आणि राजू कंक यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. कुसूरगाव, कराड तालुका, सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक कराडचा बकासूर यांना ज्या नावानं ज्या खेळाडूला संबोधलं जातं अर्थातच राजू कंक यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. महेश अण्णा यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावा धापलकावरती लागल्या गेल्या. अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय कराड तालुक्यातील सुपरस्टार खेळाडू. सातत्याने जर पाहिलं तर क्रिकेटच्या अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि आज खास करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. आणि कराड तालुक्याची रन मशीन म्हणून ज्याला संबोधलं जातं अर्थातच राजू कंक यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये संपन्न होतोय. दत्तात्रय धोंडी डीडी सरांना आपण पाहतोय. अगदी कॉमेंट्री आपण पाहिली, मॅनेजमेंट पाहिली. आता डीजेकडे थोडी बदलेत. अगदी एका स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तिहेरी भूमिकाने त्याचमुळे कुठेतरी डीडी यांच्यावरती सातत्याने लोड येताना आपण पाहतो. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील उंडाळकर यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. या डीजे विशाल मोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. रितेश दादा लटके आणि विशाल मोरे, यश पाटील यांच्या शुभ हस्ते दोन्ही सन्मान या ठिकाणी घेतले जातील मुख्य अतिथी कक्षामध्ये.
चला, अजित चिंचोलकरने पहिल्याच बॉलवरती यश संपादन केले. फलंदाज स्वप्नील यांना माघारी धाडले. नवीन बॅटर जर पाहिलं तर कपिल सातपुते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज जर पाहिलं तर महाराष्ट्राची संस्कृती जपणारा फेटा प्रत्येक मान्यवराने या ठिकाणी परिधान केलं जातं आणि हीच स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगची भेट आपल्याला पाहायला मिळते. आज प्रत्येक अतिथी मान्यवरांचा स्वागत सन्मान. इथे पण लाईन खराब आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले टीमच्या खात्यामध्ये. क्रांतीभूमी बेदाशी या टीमची टोटल एकने वाढली जाते. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. त्याचबरोबर न्यू बराडबाना किरवडे या संघाचे पाठीराखे आधारस्तंभ अर्थातच संदीप पाटील खिरवडेकर यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये संदीप दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर विलास आस्कर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल या मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याचबरोबर अनिलजी महाजन यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. संदीप गायकवाड यांच्या शुभ हस्ते आज स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. विलासदादा आस्कर त्याचबरोबर अनिलजी महाजन यांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. बारा धाबा त्या फलकावरती लागले गेल्यात. कपिल सातपुते बाद झालाय. यावेळेस पा अजित चिंचोलकर चाही बॉल अगदी पंच आमच्यापर्यंत वळतात. इशारा करतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन कुठेतरी टीमच्या खात्यामध्ये सातत्याने ऍड होताना पाहायला मिळतात. अनिल पाटील अँड्रूज मैदानाच्या आतमध्ये या टीमचे कॅप्टन कूल आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पा लेग स्टिक वरती बॉलला ठेवलं होतं. आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. सातत्याने अवांतर धावा या मात्र चर्चेचं कारण ठरले. आता शिवरुद्रा स्पोर्ट धामोडी या टीमच्या अनेक गोलंदाजांनी याच चुका केल्यात आणि याच चुकामध्ये जर पाहिलं तर आज त्यांचा परतीचा प्रवास या मेगा फायनल मधून आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. यावेळेस पा क्लीन बॉल. ज्यासाठी जर पाहिलं तर अजित चिंचोलकर प्रयत्न करत होता तो प्रयत्न मात्र इथे यशस्वी केलाय. फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट. चार बॉलमध्ये 3 विकेट प्राप्त केल्या. चांगली चौदा धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 17 धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी. 17 धाबांची गरज जिंकण्यासाठी. अगदी डी सरांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर अगदी डीजे ऑपरेटिंग असेल, स्कोरिंग असेल, कॉमेंटेटर असेल, मॅनेजमेंट टीम असेल, या सर्व भूमिका आणि काही दिवसांनी डीडी आम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतील. ते चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार.
11 धावांची गरज. पण षटकाराने मात्र मॅच भरपूर जवळ आली आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संतोष परीटच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. अजित चिंचुलकर वरती हल्ला बॉल चढवलाय. अगदी बॅटिंग संतोष परीटची आणि संदीप आस्कट यांचा डान्स आपण पाहतोय. परंतु डान्स तू जाता जाता शेवट तुमच्यावरती न निघावा, कारण की बरेच कमिटीचे मेंबर आम्हाला काही सूचना देऊन गेल्या. त्यामुळे तुम्ही या सूचनेचं पालन करा. या वेळेस पा सुशांत लाल्याचा मिस टायमिंग स्ट्रोक. महेश भोसलेने कॅच पकडले. फलंदाज बाद. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ते अंकुश जाधवची आणि फलंदाज सुशांत लाल्याचा खेळ ते समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळते शंकर लोहार. अगदी आज जर पाहिलं तर संदीप आस्कड जे 12व्या खेळाडूसाठी आम्हाला इथे आल्यानंतर माहिती मिळाली, कारण की 12व्या खेळाडूने जर इत्यंभूत या 3 दिवसामध्ये जर चांगली माहिती दिली तर त्यांच्यासाठी अगदी मोठू पतलूने पतलू लाल्याला देखील पाडचाल आणि तुम्ही देखील पडला तर मात्र तुम्ही पुढच्या स्पर्धेमध्ये आता 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. त्याचबरोबर 32 शिराळा तालुक्यातील गोल्डन मॅन महेशजी चोरमारे, आनिधी शिपिंग अँड लॉजिस्टिक टीम चरणचे संघ मालक महेश चोरमारे भाऊ यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. शंकर लोहार आलेत. पहिल्याच बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा अंकुश जाधव बॉलच्या पाठीमागे धावतोय. एकच धाव घेतली. आता संतोष परीट यांनी सांगितलंय माझ्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 2 आलेत. आता मी स्ट्राईक वरती आलोय आणि 4 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ही महत्वाची लढत. सेमीफायनल तितकेसे चांगले झाले नाहीत, परंतु ही मॅच काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. यावेळेस चांगला स्ट्रोक. इनसाइड आउट फटका केला. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चालला गॅप मधून. अगदी सामना केलाय फिनिश आणि क्रांतीभूमी 82 हा संघ या सामन्यामध्ये विजय झालाय. कराल त्यानंतर संपूर्ण संघ मालक, संपूर्ण मान्यवर हे त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतील याची नोंद घ्या. तर दोन्ही फायनलिस्ट टीम क्रांतीभूमी 82 संघ 3ऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ते ठरलाय टीम शिवरुद्रास्फोट धामोडे संघ. आणि यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल मेगा फायनल 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विरुद्ध श्री 11 कुसाईवाडी. हे 2 बलाढ्य संघ फायनल मध्ये लढले जातील. तर दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठाच्या समोर या आणि